सॉइल स्ट्रक्चर म्हणजे काय होते सॉइल स्ट्रक्चर सोबत आपण बघूया सॉइल डिफरंट टाइप्सचे सॉइल स्ट्रक्चर कुठले टाइप्सचे सॉइल स्ट्रक्चर आहेत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण सॉइल स्ट्रक्चर म्हणजे काय असतं. ठीक आहे, आणि त्यामध्ये सॉइल स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्चर्स येतात. त्या स्ट्रक्चरचं नाव आहे सिंगल ग्रेन स्ट्रक्चर, हनीकोम्ब स्ट्रक्चर, फ्लोक्युलेटेड स्ट्रक्चर, डिस्पर्स स्ट्रक्चर, कोर्स ग्रेन स्केलेटन आणि क्ले मॅट्रिक्स स्ट्रक्चर. अशा प्रकारे 6 टाईपचे सॉइल स्ट्रक्चर आहेत. ते सॉइलच्या टाईपप्रमाणे डिवाइड झालेले आहेत. ठीक आहे, तर सॉइल स्ट्रक्चर म्हणजे काय असतं. सॉइल स्ट्रक्चर म्हणजे जे सॉइलचे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स असेंबल होतात एकमेकांसोबत. त्या असेंबल व्हायची जी जॉमेट्री आहे त्याला म्हणतो मग सॉइल स्ट्रक्चर. आणि हे सॉइलचे पार्टिकल्स कुठले आहे, सँड पार्टिकल्स आहे, सिल्ट पार्टिकल आहे आणि क्ले पार्टिकल्स आहेत. हे एकमेकांसोबत जे असेंबल व्हायची जॉमेट्री जी आहे त्याला आपण सॉइल स्ट्रक्चर म्हणतो. ठीक आहे, आता वेगवेगळ्या सॉइल्सला वेगवेगळे सॉइल स्ट्रक्चर्स आहेत. कशावरून, त्याचे फॉर्मेशन, त्या सॉइलच्या फॉर्मेशनवरून आणि त्या पार्टिकलच्या साईजवरून त्याचे सॉइल स्ट्रक्चर्स डिवाइड झालेले आहेत. ओके, आता हे सॉइल स्ट्रक्चर कसे तयार होतात. जे पाण्याचे हे सस्पेन्शन मीडियम आहे, या सस्पेन्शन मीडियममध्ये सॉइल स्ट्रक्चर्स हे डिपॉझिट होतात. ठीक आहे, या सॉइल पार्टिकल्स हे डिपॉझिट होतात. या डिपॉझिट होण्याच्या प्रोसेसमधून हे सॉइल स्ट्रक्चर फॉर्म होतात. ठीक आहे, नंतर आता डिफरंट सॉइल्स आहेत, वेगवेगळ्या टाईपच्या सॉइल्स आहेत. त्या सॉइलच्या टाईप्सप्रमाणे सॉइल स्ट्रक्चर फॉर्म होते. आता सॉइल बघूया कुठल्या आहेत. आता ही बघा, ही ब्लॅक कलरची जी सॉइल आहे त्याला ग्रेन्स जास्त आहेत. ठीक आहे, आणि ग्रेन्सची साईज पण बऱ्यापैकी मोठी आहे. ठीक आहे, याला ग्रॅन्युलर सॉइल म्हणतो आपण. इथे लम्स फॉर्म झालेले आहे सॉइलचे, म्हणून याला ब्लॉकी टाईप्स ऑफ सॉइल म्हणतो. ठीक आहे, ही प्लेट सारखी सॉइल आहे म्हणून प्लेटी म्हणतो आपण याला. यामध्ये एक मोठा लंप आहे म्हणून याला मॅसिव्ह म्हणतो आपण. आणि इथे लास्टला बारीक ग्रेन्स आहेत. ओके, म्हणून याला ग्रेन सॉइल म्हणतो, सिंगल ग्रेन म्हणतो आपण. ठीक आहे, तर सॉइल टाईप प्रमाणे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत. आता सॉइल बघूया कुठले आहे. सॉइल आहे कोर्स ग्रेन सॉइल आहे, क्ले सॉइल आहे आणि याचं दोघांचं मिक्स म्हणजे C5 सॉइल, ज्यामध्ये कोर्स ग्रेन पार्टिकल्स पण आहेत आणि फाईन पार्टिकल्स पण आहेत, क्ले सॉइल पण आहेत. ओके, याला C5 सॉइल म्हणतो आपण. आता कोर्स ग्रेन सॉइलमध्ये बघा सिंगल ग्रेन स्ट्रक्चर येतं आणि हनीकोम्ब स्ट्रक्चर येतं. ठीक आहे, नंतर मग क्ले सॉइलमध्ये फ्लोक्युलेटेड स्ट्रक्चर आणि डिस्पर्स स्ट्रक्चर येतं. ठीक आहे, ओके, तर आणि C5 सॉइलमध्ये कोर्स ग्रेन स्केलेटन आणि क्ले मॅट्रिक्स स्ट्रक्चर येतात. तर अशा प्रकारे 6 टाईपचे सॉइल स्ट्रक्चर आहे. वेगवेगळ्या सॉइलप्रमाणे हे कोर्स ग्रेन सॉइल झाली, ही क्ले सॉइल झाली आणि C5 सॉइल झाली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया सिंगल ग्रेन स्ट्रक्चर. आता सिंगल ग्रेन स्ट्रक्चर कसं फॉर्म झालं आहे. हे वॉटरच्या मीडियम जो आहे त्याच्यामध्ये जे सेटलमेंट होते कोर्स ग्रेन पार्टिकल, त्याच्यावरून सिंगल ग्रेन स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे. आणि हे पार्टिकल्स जे सेटलमेंट आहे हे कशामुळे झालेलं आहे, ग्रॅव्हिटीचे फोर्समुळे झालेलं आहे सेटलमेंट. ठीक आहे, आता हे ग्रॅव्हिटी सेटलमध्ये एकावर एक सेटल झालेलं आहे. तर दिसतात कसे, हे जसे ऑरेंजेस म्हणजे संत्र्याचे जसे हे लावतात, ढीग लावतात दुकानांमध्ये. ठीक आहे, या संत्र्याच्या स्टॅकिंग सारखे ते दिसते, कोर्स ग्रेन सिंगल ग्रेन स्ट्रक्चर दिसतं. ओके, नंतर आता हे पार्टिकल्स आहेत, या पार्टिकल्समध्ये गॅप राहू शकते, काही पार्टिकल्स जवळ राहू शकतात. आता त्यामुळे हे जे सिंगल ग्रेन स्ट्रक्चर आहे हे 2 भागांमध्ये डिवाइड करते. पहिला आहे लूज सिंगल ग्रेन स्ट्रक्चर आणि दुसरं आहे डेन्स सिंगल ग्रेन स्ट्रक्चर. ओके, तर या लूज सिंगल ग्रेन स्ट्रक्चरमध्ये हा जो व्हॉइड रेशो आहे, हा व्हॉइड रेशो म्हणजे एक रेशो असतो व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड टू द व्हॉल्यूम ऑफ सॉइल सॉलिड. हे मी नेक्स्ट लेक्चरमध्ये घेईल. तर व्हॉइड रेशो जो असतो हा लूज सिंगल ग्रेन स्ट्रक्चरमध्ये हा पॉईंट नसतो, 90% असतो. आणि हा डेन्स सिंगल ग्रेन स्ट्रक्चरमध्ये हा कमी असतो, 35% असतो, 0.35. ठीक आहे, तर हे झालं आहे सिंगल ग्रेन स्ट्रक्चर. दुसरं आहे याची जे एक्झाम्पल्स आहेत. ओके, या एक्झाम्पल्स आहेत सँड आणि ग्रॅव्हल. सिंगल ग्रेन स्ट्रक्चरचे सँड आणि ग्रॅव्हल्स हे एक्झाम्पल्स आहेत. ओके, आणि जर व्हॉइड रेशो कमी असेल तर डेन्सिटी ऑब्विसली जास्त असेल आणि कॉम्प्रेसिबिलिटी कमी असेल. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे हनीकोम्ब स्ट्रक्चर. आता हनीकोम्ब स्ट्रक्चरमध्ये हनीकोम्ब स्ट्रक्चर असे फॉर्म झालं आहे की त्याचे पार्टिकल्स एकामेकांसोबत कनेक्ट झालेले आहे आणि असे कनेक्ट झाले आहे की आपल्याला दिसतं काहीतरी आर्चिंग किंवा ब्रिजिंग इफेक्ट तयार झालेला असतो. ठीक आहे, आता हे झालेलं आहे हनीकोम्ब स्ट्रक्चरमध्ये.
आता हे कनेक्ट कशामुळे होतात? अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो पार्टिकल्स टू पार्टिकल्समध्ये, आणि या अट्रॅक्टिव्ह फोर्सला म्हणतात कोहेजन फोर्स. ठीक आहे. आणि या हनीकॉम्ब स्ट्रक्चरमध्ये पार्टिकल साईज जी आहे ती पार्टिकल साईज रेंज झालेली आहे 0.002 टू 0.02 mm या पार्टिकलचे साईज असेल. आणि क्ले किंवा सिल्ट किंवा सँडी पार्टिकल असेल तर हनीकॉम्ब स्ट्रक्चर फॉर्म होतं. ठीक आहे. ही पार्टिकल साईज झालेली आहे, ब्रिजिंग इफेक्ट झालेला आहे. ओके. नंतर पार्टिकल टू पार्टिकल अट्रॅक्शन आहे ते कोहेजनमुळे आहे. ठीक आहे. तर हे झालेलं आहे हनीकॉम्ब स्ट्रक्चर. ठीक आहे. आणि हे हनीकॉम्ब स्ट्रक्चर लोड सस्टेन करतं स्टॅटिक कंडिशनमध्ये. समजा स्टॅटिक लोड असेल तर हे हनीकॉम्ब स्ट्रक्चर लोड सस्टेन करतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं फ्लोक्युलेटेड स्ट्रक्चर. आता हे फ्लोक्युलेटेड स्ट्रक्चर क्ले सॉइलमध्ये फॉर्म होतं, आणि क्ले सॉइलचे जे पार्टिकल्स असतात ते प्लेट सारखे असतात. ठीक आहे. या प्लेटच्या जी सरफेस आहे, सरफेसवरती असतो निगेटिव्ह चार्ज, आणि एज जो आहे तो एजवरती असतो पॉझिटिव्ह चार्ज, आणि ते कनेक्टेड असतात. निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे एज टू सरफेस, सरफेस टू एज कनेक्शन असतं. तर अशा प्रकारे एक नेटवर्क बनलेला आहे. या नेटवर्कला म्हणतो आपण फ्लोक्युलेटेड स्ट्रक्चर. ठीक आहे. तर हे जे फ्लोक्युलेटेड स्ट्रक्चर आहे हे सॉल्टी वॉटरमध्ये जेव्हा क्ले पार्टिकल सेटल होतात तेव्हा हे फ्लोक्युलेटेड स्ट्रक्चर तयार होतं. ठीक आहे. आणि या फ्लोक्युलेटेड स्ट्रक्चरमध्ये याचं वेट जे आहे ते कमी राहतं. व्हॉइड रेशो, ऑब्वियसली व्हॉइड रेशो जास्त राहणार आहे. ठीक आहे. कॉम्प्रेसिबिलिटी, व्हॉइड रेशो सोबत वॉटर कंटेंट पण जास्त राहणार आहे, पण कॉम्प्रेसिबिलिटी कमी राहते, आणि परमेबिलिटी पण आणि शियर स्ट्रेंथ पण जास्त राहते. हे झालं आहे फ्लोक्युलेटेड स्ट्रक्चर. ठीक आहे. नंतर डिस्पर्स स्ट्रक्चर. आता डिस्पर्स स्ट्रक्चर केव्हा फॉर्म होतं? जेव्हा क्ले सॉईल रिमोल्ड केला जातो, त्याचा शेप आपण मोडतो, त्याचे वॉटर कंटेंट लंप बनवतो, आणि लंप बनवलं त्याला रिवर्क करतो, रिमोल्ड करतो, तेव्हा हे डिस्पर्स स्ट्रक्चर फॉर्म होतात. बेसिकली डिस्पर्स स्ट्रक्चरमध्ये क्ले पार्टिकल्स जे असतात ते पॅरलल फॅशनमध्ये असतात. ठीक आहे. पण त्यामध्ये दोघांमध्ये अंतर दिलेलं असतं. आता अंतर का बरं असतं? आता पार्टिकल्सच्या मागच्या स्लाईडमध्ये दिलेलं आहे की क्ले पार्टिकलच्या सरफेसला असतो निगेटिव्ह चार्ज आणि एजला असतो पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हे निगेटिव्ह चार्ज आलेले आहे, दोघांमध्ये रिपल्शन तयार झालेलं आहे, म्हणून यामध्ये दोघांमध्ये अंतर झालेलं आहे, नेट रिपल्सिव्ह फोर्स तयार झालेला आहे. ठीक आहे. त्यामुळे ते काही अंतरावर लोकेटेड असतात. ठीक आहे. आता हे जे डिस्पर्स स्ट्रक्चर आहे, या डिस्पर्स स्ट्रक्चरमध्ये शियर स्ट्रेंथ कमी असते, परमेबिलिटी पण कमी असते, पण त्याची कॉम्प्रेसिबिलिटी जी आहे ती खूप जास्त असते डिस्पर्स स्ट्रक्चरमध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया आपण कोर्स ग्रेन स्केलेटन आणि क्लेमॅट्रिक स्ट्रक्चर. आता हे बेसिकली कोर्स ग्रेन स्केलेटन आणि क्लेमॅट्रिक स्ट्रक्चर सी आणि फाय टाईपच्या सॉईलमध्ये असतात. ओके. आता कोर्स ग्रेन स्केलेटनमध्ये बघूया, सॉईल पार्टिकल्स जे आहे दुसऱ्या टाईपचे असतात. आता हे झालेले आहे ग्रॅव्हल्स, कोर्स ग्रेन पार्टिकल, सँड पार्टिकल्स, आणि हे जे कोर्स ग्रेन पार्टिकल्समधली जी स्पेस आहे हे ऑक्युपाय केलेली आहे फाईन ग्रेन क्ले पार्टिकल्सनी. ठीक आहे. तर हे यांचं मिळून एक बल्क मिळून एक कोर्स ग्रेन स्केलेटन तयार होतं. ठीक आहे. आता हे सँडी पार्टिकल्स एकामेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, त्यामुळे काय असतं, याचं लोड ट्रान्सफॉर्मेशन जे आहे, जे लोड सस्टेन करतं, हे जास्तीत जास्त लोड सस्टेन करतं बाकीच्या स्ट्रक्चरपेक्षा. ठीक आहे. आणि सिमिलरली आता क्लेमॅट्रिक स्ट्रक्चरमध्ये, याचं नावच क्लेमॅट्रिक स्ट्रक्चर आहे, म्हणजे क्लेचे पर्सेंटेज जास्त आहे. ठीक आहे. तर क्लेचे पर्सेंटेज जास्त असल्यामुळे यामध्ये जे सँडी पार्टिकल्स जे आहे ते एकामेकांपासून दूर आहेत. ठीक आहे. कारण क्लेचं पर्सेंटेज जास्त आहे. ठीक आहे. आणि या सॉईलचं जे बिहेवियर आहे, क्लेमॅट्रिक स्ट्रक्चरचं जे बिहेवियर आहे, हे क्लेमॅट्रिक स्ट्रक्चर हे प्युअरली क्ले सॉईल कशी असते तशी बिहेव करते. ठीक आहे. तर हे झालं तुमचं क्लेमॅट्रिक स्ट्रक्चर. तर आज आपण बघितलेलं आहे सॉईल स्ट्रक्चरमध्ये बघितलेलं आहे सिंगल ग्रेन स्ट्रक्चर, हनीकॉम्ब स्ट्रक्चर, फ्लोक्युलेटेड स्ट्रक्चर, डिस्पर्स स्ट्रक्चर, कोर्स ग्रेन स्केलेटन आणि क्लेमॅट्रिक स्ट्रक्चर. ठीक आहे.